नमस्कार नागपूरकर, वेलकम बॅक टू द चॅनल. तर मित्रांनो, आता वीज बिल येणार नाही या ताटात घराच्या छतावर लाखो रुपये खर्चून सोलर पॅनल बसवणाऱ्या ग्राहकांचा भ्रमनिरास होताना दिसत आहे. महावितरणच्या गुंतागुंतीच्या नियमावलीमुळे, काही तांत्रिक कारणामुळे सौर ऊर्जा निर्माण करूनही खिशातून पैसे मोजावेच लागत असल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोलर पॅनल बसवल्यानंतर बिल शून्य का येत नाही याची काही प्रमुख कारणे समोर आली आहेत. ग्राहकांचे युनिट रीडिंग शून्य असले तरी महावितरणकडून आकारले जाणारे फिक्स चार्जेस आणि टॅक्स यामुळे बिल पूर्णपणे शून्य होत नाही. किमान 200 ते 500 रुपयांचे बिल हातात येतेच. त्याचा ग्राहकांना फटका बसत आहे. सौर ऊर्जेचा वापर करून बिल शून्य झाले तरी वीज कंपन्यांकडून पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हे शुल्क वसूल केले जात आहे. अनेक ठिकाणी सोलर पॅनल बसवून महिने उलटले तरी महावितरणकडून नेट मीटरिंगची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. मीटर न बसल्याने तयार झालेली वीज ग्रीडमध्ये जात नाही आणि ग्राहकाला जुन्याच दराने बिल भरावे लागते. सोलर बसवल्यानंतर आता बिल येणार नाही या मानसिकतेतून अनेक ग्राहक एसी आणि गिझरचा वापर वाढवतात आणि अशा वेळी निर्मितीपेक्षा वापर जास्त झाल्याने अतिरिक्त बिल येते. 2 लाख रुपये खर्चून 3 किलोवॅटची सिस्टीम बसवली तेव्हा ग्राहकाला सांगण्यात आले होते की बिल शून्य येईल, पण गेल्या 3 महिन्यापासून त्यांना 500 ते 700 रुपये बिल भरावे लागत आहे. मग एवढी मोठी गुंतवणूक करून काय फायदा, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय पॅनलवर साचलेली धूळ आणि पक्ष्यांची विष्ठा यामुळे कार्यक्षमता 20 ते 30% घटते. अनेक ग्राहकांना याची कल्पना नसल्याने अपेक्षित वीज निर्मिती होत नाही.